ओके बंधूंनो, मी अशोक चौधरी, माजी सैनिक तथा माजी शिक्षक आणि त्रिदल सैनिक कोर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। बंधूंनो, आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाशी दिलखुलास चर्चा करणार आहोत ज्यांच्या अनुभवातून आपणही काही शिकलं पाहिजे। तर असे आपल्या मधीलच एक माजी सैनिक जे एअरफोर्स मध्ये होते, यशस्वी सेवेनंतर ते पुन्हा वकिली पेशामध्ये आले, विधिज्ञ अभ्यास केला आणि गेले 35 वर्षापासून ते समाजाला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत। तर अशा सेवा चालू असतानाच त्यांनी सैनिक समाज पार्टी मगची धुरा जवळपास महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सांभाळली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे। आजही ते महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं कार्य अतिशय वेगाने, अतिशय उत्तम अशा पद्धतीने करतायत। तर म्हणून ॲडव्होकेट शिवाजीराव डमाळे पाटील यांच्याशी आपण भेटूया आणि त्यांचे अनुभव घेऊया। डमाळे साहेब, तुम्ही एअरफोर्स सेवेच्या नंतर, सेवानिवृत्ती झाल्यानंतर वकिली पेशाच का स्वीकारला असावा? तर मी भारतीय वायुसेनेत एअरफोर्समध्ये टेक्निकल स्ट्रीममध्ये होतो। एअरक्राफ्टच्या सेफ्टी इक्विपमेंटमध्ये मी काम केलेलं आहे, सेमी इंजिनियर म्हणून। आणि मी जेव्हा चॉईस पोस्टिंग नाशिकला आलो त्यावेळेला मला काही वकील चे बंधू माझे सहकारी लाभले। मी जेव्हा बाहेरून BA केलं तेव्हा त्याने सहज मला म्हणे तुम्ही LLB करा, म्हणून आम्ही LLB च्या कॉलेजला गेलो नाशिकच्या आणि तिथं जाऊन माझे डॉक्युमेंट दाखवले। त्यांनी म्हणले यू कॅन टेक ॲडमिशन बट विदाऊट फी, म्हणजे एक्झम्पशन ऑफ फी तुम्हाला नाही मिळणार कारण यू आर इन सर्व्हिस। म्हणून मी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि येताना काही पुस्तकं घेऊन आलो। येताना मी इंग्रजी भाषा ही एअरफोर्सची भाषा असल्यामुळे आय थॉट दॅट इट इज इझी जॉब फॉर मी, परंतु मला ते विदाऊट गुरु 4 महिने वाचलं पण त्या कायद्याचा संदर्भच लागला नाही। म्हणून माझे एक मित्र होते कॉपल टोपो म्हणून फ्रॉम आसाम, ही टोल्ड मी दॅट आपण क्लासला जाऊ। म्हणून आम्ही त्याच्यासोबत आमच्या नाशिकला प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट गोसावी सर, हु वॉज बेसिकली सिव्हिल इंजिनियर अँड LLM गोल्ड मेडलिस्ट, त्याच्या क्लासला आम्ही रोज जात असो। आणि जेव्हा आम्ही क्लासला गेलो 45 मिनिटाचा क्लास, पण आमचं बेस इंग्रजी असल्यामुळे मला त्यांची लँग्वेज समजली आणि ही टोल्ड दॅट जरी मी देतो एवढं सिलेबस केलं तरी तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाल। आणि त्यांचं सिलेबस 3 महिन्याचं पिरियडचं केलं, मी फर्स्ट क्लास आणि फर्स्ट आलो। आणि त्यामुळे मला याच्यातला इंटरेस्ट जाणवला आणि मी 3 वर्ष पूर्ण केले नाशिकला असताना। आणि नंतर मी 90 मध्ये रिटायर झाल्यानंतर मी एकमेव तो व्यवसाय करायचा असं ठाम केलं। MPSC UPSC परीक्षा देऊन पास झालेलो व्यक्ती, परंतु मी राजकारण करण्यासाठी वकिली स्वीकारली। खूप छान, फार ट्रेझरी अतिशय उत्कृष्ट आणि ध्येयवादी आहात आपण। सर, मला दुसरा एक असा प्रश्न विचारायचा आहे, वकिली सेवेतून जनसामान्याला न्याय मिळवून देता, त्यामध्ये आपल्याला कसं समाधान वाटतं? यामध्ये असं असतं की जो पक्षकार आपल्या समोर येतो त्याची बॉडी लँग्वेजच सांगते की व्हॉट इज एक्झॅक्टली याचं खरं किती आणि खोटं किती, ती बॉडी लँग्वेज आपल्याला सांगते। वकिली पेशामध्ये प्रिन्सिपल आहे, आपल्या पक्षकाराचं काही असेल तर ते कोर्टापुढे रेटून सांगणे, आणि त्याला म्हणतात ॲडव्होकेसी, त्याला म्हणतात न्याय देणं। मग तो पीडित असेल तर डेफिनेटली कोर्टाची त्याच्या बाजूने निकाल येतो आणि त्याला न्याय मिळून जातो। अशा व्यक्तीलाच मी न्याय दिलेला आहे आणि कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना साथ दिलेली नाही।
मी जवळजवळ 302 सारखे मोठाले मॅटर चालवले, 376 सारखे चालवलेले आहेत आणि करोडो रुपयांचे दावे चालवलेले आहेत, परंतु न्याय देण्याचं कामच केलं आहे. कारण नॅचरल जस्टिस हेच सांगतं की जे सत्य बाहेर काढण्याची सिस्टम म्हणजे न्याय व्यवस्था ही अबाधित आहे, म्हणून माणूस सध्या सुरक्षित जगत आहे. कारण न्याय व्यवस्थेमुळेच समाज टिकून आहे असं माझं मत आहे. अगदी बरोबर. आणि ही एक खूप चांगल्या प्रकारची समाजसेवा आहे आणि समाजामध्ये न्याय मिळणं अतिशय गरज आहे, काळाची गरज आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष होता. आपल्या पक्षाची वाटचाल कशी आहे आणि काय ध्येय धोरण आहे, तसेच शासन व प्रशासन कसं असावं आणि आजची परिस्थिती पाहता कसं आहे यावर आपलं काय मत आहे? तेव्हा चौधरी साहेब, ऍक्च्युली मी 2014 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळेला मी एक संघटन चालवत होतो, देशभक्त विचारधारा म्हणून. आणि माझ्या त्या संघटनेचं काम पाहून थेट आमचे कर्नल साहेब, आता सध्या ते राहायला चंदीगडला आहेत, त्यांच्यापर्यंत ही वारं गेलं. त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं श्री दामले जी, आप अच्छा काम कर रहे हैं, यदि आप चाहते हैं तो सैनिक समाज पार्टी के साथ आपकी संगठना काम कर सकती है क्या? तो मैं त्यांना सांगितलं साहब 1 महीने के बाद बताऊंगा, मेरे सभी लोगों की राय लूंगा, उसके बाद आपको मैं फोन करके आपका फॉर्म भर दूंगा. आफ्टर 1 मंथ मी त्यांचा फोन केला, त्यांची PDF फाईल घेतली, फॉर्म भरला आणि माझे जेवढे देशभक्त संघटनेचे माणसं होते तेवढ्यांना इन्फॉर्म केलं आणि आम्ही 5 वर्षापासून या सैनिक समाज पार्टीची धुरा सांभाळत आहोत. त्यामध्ये आमचे तुकाराम डफळ आहेत, कदम साहेब आहेत, ईश्वर मोरे होते, असे धुरंधर नेते होते. तुमचे कॅप्टन रानडे होते, ज्याच्याशी तुमचं क्लॅशेस झालं होतं ते. अशा लोकांमुळं आम्ही ही सैनिक समाज पार्टी एवढी प्रसिद्ध केली की महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवली. कारण डिजिटल युग आहे, डिजिटल ऑनलाईन प्रचारामुळं आमचा व्हिडिओ, तुकाराम डफलचा व्हिडिओ रोज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचत आहे. बरोबर. फार म्हणजे या वयामध्येही तुम्ही अतिशय ऍक्टिव्ह आणि समाजाला एक मार्गदर्शक असं तुम्ही सतत व्हिडिओमध्ये टाकता, त्याबद्दल खरोखर तुमचं धन्यवाद केला पाहिजे. त्याच्यानंतर मला पुढचा प्रश्न माझा असा आहे की भ्रष्टाचार व राजकारणात घराणेशाही परंपरा याकडे आपण कसे पाहतो? भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. बरोबर. भारतीय राज्यघटनेचा मूळ मुद्दाच असा होता की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असावं, म्हणजे लोकप्रतिनिधी हा समाजातला असावा. परंतु भारताच्या लोकशाहीला ह्या घराणेशाहीवाल्यांनी हायजॅक केलं. कारण इंग्रज सत्तेपासून जे भारताचा समाज मुक्त झाला, परंतु तो यांच्यामध्ये अडकला गेला. म्हणून म्हणतात की आसमान से गिरा आणि खजूर पे लटका, अशी भारतीय समाजाची रीत झाली. आणि ह्या इंग्रजांच्या पेक्षाही जुलमी ह्या घराणेशाही लोकांनी वंश परंपरेने, आजामेला नातू झाला, त्यांच्या घरातच सत्ता चालू आहे. त्यांची नावं घेण्याची गरज नाही सध्या, कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे महाराष्ट्रामधले असे 25-30 नव्हे 100-200 घराणे असे असतील की ते 4-5 पिढ्यापासून सतत त्यांच्याच घरातला आमदार खासदार होतो. आता आपण अहिल्यानगरमध्ये बोलतोय, आता विखे फॅमिली बघा 4 पिढ्यापासून आहेत, पण त्यांचं चालूच आहे की त्याच राजकारणी. पण त्यांनी कधी एखाद्या सामान्य माणसाला मोठं करण्याचं केलं नाही. म्हणून ही जी राजकीय परिस्थिती आहे ही फार चुकीची आहे आणि ही लोकशाहीला बाधक आहे. म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल परमार साहेबांनी जे सांगितलं की जनलोकतंत्र राहणार आहे, जनतेसाठी चालवलेलं सरकार म्हणजे जनलोकतंत्र. जनतेचाच मुख्यमंत्री पाहिजे, जनतेचाच मंत्रिमंडळ पाहिजे, अशी आमची विचारधारा आहे. आणि त्यासाठी आम्ही एक सल्ला दिलेला आहे की
अल्प खर्चात निवडणुकीचा खर्च जास्त नसतो. बरोबर. 10,000 डिपॉझिट भरलं तर आमदारकीचा फॉर्म भरता येतो. पण हे लोक 100 कोटी 200 कोटी लोकांना पैसे वाटतात आणि निवडून येतात आणि लोकांना दबाव ठेवतात. म्हणून लोकांना स्वातंत्र्याची खरी फळं चाखायला मिळत नाहीत. हा माझा कयास आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी तुमच्या सर्व संघटनांनी, त्रिदल संघटना, फेडरेशन असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सैनिक जागा झालेला आहे, सुशिक्षित झाला आहे. आता तुम्हीच समजा MA PhD केलेली माणसं आहात. याप्रमाणे आजचा सैनिक जागा झाला. आमच्या काळातला, आमच्या पूर्वीच्या काळातला फौजी अडाणी होता. त्याला लोक म्हणायचे फौजी का दिमाग घुटणे में होता है, परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. म्हणून तुमच्या सर्व संघटनेने जर राजकारणाचे धडे घ्यायचे असते तर नक्की सैनिक समाज पार्टीमध्ये यावं अशी माझी तुमच्या मार्फत विनंती आहे आणि अपेक्षा पण आहे. बरोबर. आता याला जोडून एक तुम्ही ऐकलं असेल, नाना पाटेकरनी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांची इंटरव्ह्यू घेतली. ती इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा एक चर्चासत्र जसं आपण करत आहोत. तर नाना पाटेकरनी प्रश्न विचारला फडणवीस साहेबांना, साहेब ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, 10 गुन्हे दाखल आहेत, तो भ्रष्टाचारी आहे, त्यालाच तुमची पार्टी तिकीट का देते? फडणवीस साहेबांनी खूप विचारपूर्वक उत्तर दिलं. आता खरं सांगायचं तर म्हणे याच्यासाठी देतो का ते निवडून येतात. तर हे प्रश्न उत्तराबद्दल आपलं काय मत आहे? हे इंटरव्ह्यू मी पण ऐकली. मी माझ्या प्रत्येक लेखात, बहुतेक लेखात किंवा इंटरव्ह्यू मध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये, युट्यूब चॅनलच्या त्याचा मुद्दाम उल्लेख करत असतो. कारण की ह्या देशामधली जी लोकशाही आहे ती हायजॅक झाली. मी आता सांगितलं की काळ्या पैशावाल्याने तिला हायजॅक केलेला आहे. अडाणी अल्पशिक्षित निर्बुद्ध लोक काळा पैसा कमवतात. काळ्या पैशाच्या जोरावर बेहिशेबी मालमत्ता. आता तुम्ही ऐकलं काही नेत्याला शेकडो एकर जमिनी आहे. बरोबर. आणि ते नेते म्हणतात की शेतकऱ्याचे कर्जमाफी करायचं शेतकऱ्याला सवय लागलेली आहे. असे प्रकारचेच नेते आहेत. लोकशाही ही जनतेची नाही. म्हणून मुख्यमंत्री म्हणतात, मुख्यमंत्र्याला सज्जनाला तिकीट देऊन निवडून आणता येणार नाही, कारण ही लोकशाही ही पैशाने चालू आहे. म्हणून मुख्यमंत्री हतबल होऊन म्हणतात जो निवडून येतो त्याला आम्ही तिकीट देतो. म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा या चुकीच्या निवडणूक पद्धतीला पाठिंबा देतात. फक्त सत्तेसाठी, स्वार्थासाठी पाठिंबा देतात. याच्यावर सुद्धा सैनिक समाज पार्टी चिंतन मंथन करून आधी फौजी लोकांना सैनिक समाज पार्टीमध्ये आणणार आहे आणि फौजी लोकांच्या साह्याने या राजकारणातली घाण दूर करायची आहे. गाडगे महाराजांनी फिजिकल कचरा साफ केल्याची घाण दूर केली तर सैनिक समाज पार्टीला राजकारणातली घाण साफ करायची आंदोलन छेडलेलं आहे. हे बौद्धिक आंदोलन ऑनलाईन महाराष्ट्रातील जवळजवळ 13 करोड जनतेला रोज जात आहे. खूप दृढ निश्चय आहे आपल्या पार्टीचा. धन्यवाद देतो त्यांना. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे साहेब की महाराष्ट्रामध्ये सैनिक व माजी सैनिक परिवार, त्यांचे जवळचे नातेवाईक असा मोठ्या संख्येने मतदार वर्ग आहे. रजिस्टर्ड संघटना, सैनिक फेडरेशन, सैनिकांचे नॅशनल पक्ष आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये माजी सैनिकांनी जे त्यांनी देशाची सेवा केली, देशाच्या सीमेचे रक्षण केलं आणि या उतारवयामध्ये त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये एल्गार करावा लागला, याच्याकडे आपलं काय, म्हणजे कसं पाहता? सर्व माजी सैनिकांनी, संघटनांनी आणि हे हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन त्यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केली. त्यावर मी त्या सर्व माजी सैनिकांना सांगू इच्छितो की तुम्ही, माननीय अण्णा हजारे हे तुमचे आहेत, माजी सैनिक आहेत. एकला चलो म्हणून लढाई जिंकले त्यांनी 10 कायदे या देशामध्ये आणले. तुम्ही जर एवढे 10 लाख आहात, 10 लाख माजी सैनिकांनी एका विचाराने जर अण्णा हजारेंच्या मार्गावर गेलो तर आपण या लोकांना जे घराणेशाही चालवतात ते तुम्हाला आरक्षण देणार नाहीत. आरक्षण हिसकून घ्यावं लागेल. हे महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं आरक्षण हे मागून मिळणार नाही,
कारण त्यांना त्यांच्या मुलाला, नातवाला, बायकोला, पत्नीला तुम्ही आता पाहिलं ना, त्या नगर परिषदेच्या निवडणुकीत एका घराण्यातून भाजपने 6 जणांना तिकीट दिल्याचं ऐकिवत होतं. परंतु बारामतीमध्ये सुद्धा जे अजित दादाचं गाव आहे तिथं सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता माजी सैनिकासह राजकीय पक्षाला शह देण्यासाठी सामान्य कुटुंबातील मतदार सुद्धा जागा झाला आहे आणि लवकरच या घराणेशाहीचा अंत होणार आहे याची मला आणि माझ्या सैनिक समाज पार्टीला खात्री आहे. त्यामुळे सर्व सैनिकांनी नोशन क्लिअर करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील व्हावं असे मी आपल्या मार्फत सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद साहेब, आपले विचार आणि खास करून ही चर्चासत्र घेण्याचा विषय एवढाच होता की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 करोड माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र परिवार आहे आणि त्याच पद्धतीने जसं सैनिक समाज पार्टी असेल आणि शेतकरी वर्ग जो आहे हा जागरूक व्हावा आणि त्यांनी आपल्या हक्काचं कुठंतरी हक्काने गेलं पाहिजे म्हणून तुमच्यासारख्या अनुभवी माणसांचा या ठिकाणी चर्चासत्र आपण राबवलं. जे बी ह्या व्हिडिओ बघतील, ही चर्चा बघतील, त्यांनी निश्चितपणाने शेअर करावं व आपलं मत कमेंटमध्ये नोंद करावं की जे साहेबांनी सांगितलं ही खरंच काळाची गरज आहे का आणि आपल्या राजेशाहीला, आपल्या या संस्थांनी, त्यांच्या म्हणण्याचा उद्देश होता की हे जे काही राजकारणी हे संस्थानिक बनले आहेत आणि हे बाकीचे गरीब जनतेला, सैनिकांना जे शिस्तबद्ध आहेत यांना यांच्या हक्कापासून वंचित ठेवतात की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून एक छोटंसं चर्चासत्र आपण राबवलं आणि असे ॲडव्होकेट शिवाजीराव डमाळे पाटील यांनी जे आज आम्हाला माहिती दिली, वेळ दिला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.